नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच आणि आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे ते 5.5 इंच। त्यानंतर छाती आलेली आहे 8.5 इंच, खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच मार्कवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 9 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता त्याच बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर खालचा जो हा गळ्याचा आकार आहे ना, तो इथे मी खालच्या बाजूने वरच्या साईडला 2.5 इंच घेऊन मग ड्रॉ केला आहे आणि थोडंसं आपल्या गळ्याच्या बॉक्सच्या बाहेर तो आकार घेतलेला आहे। त्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची डिझाईन आपली त्याच्या समोरच्या बाजूवर ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही येथे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण गळ्याचा आकार स्टिच करू ना तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल। येथे गळ्याचा आकार स्टिच करत असताना फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या, जिथे कोठे आपले कॉर्नर म्हणजेच कोपरे आले असतील तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेते। जर आपण कमरेच्या बाजूला असं स्टिच केलं तर आपल्याला इथे सेपरेटली कमरपट्टी स्टिच करायची गरज लागणार नाही। येथे फक्त अर्धा इंच मार्जिन घेऊन शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड होतं ना त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। आता इथे वरच्या बाजूला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची कटिंग येथे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना गळ्याच्या आतील बाजूस त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। फक्त गळ्याच्या आतील बाजूस हे जे कापड आहे त्यावरती कट देताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट आपल्या शिलाईवरती जाणार नाही, जर ते चुकून गेले तर आपल्या गळ्याचा आकार देखील कट होईल। त्यानंतर येथे हा जो गॅप तयार झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून त्याला सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचा आहे। तुम्ही येथे पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याला सरळ बाजूस अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। आपल्या गळ्याचा आकार जसा वळतोय फक्त त्याच गळ्याच्या आकाराला फॉलो करत येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडतात आणि तुमच्या उपयोगात देखील येतात
आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे हातासरसरीत लगेचच आपल्याला कमरेच्या बाजूला देखील टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत सरळ कमरेच्या बाजूला तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही ही पद्धत न वापरता नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करून घेतो ना, ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरू शकता। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी ब्लॅक कलरची मोठी अशी लेस घेतलेली आहे आणि तिला स्टिच करत असताना आपला हा जो गळ्याचा आकार रेडी झालेला आहे ना स्टिच करून, त्या गळ्याच्या आकाराच्या कडावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचा आहे। आणि इथे बघा, जेथे कुठे आपले डिझाईनमध्ये कॉर्नर आलेले असतील म्हणजेच टोक आलेले असेल तेथे चॉकने बाहेरच्या बाजूला थोडंसं असं ड्रॉ करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। काय होतं ना, आपण स्टिचिंग करण्याच्या फ्लोमध्ये असतो तेव्हा आपल्याला पटकन कळत नाही की कुठे आपल्याला या लेसला फोल्ड करायचे। तर असं जर आपण ड्रॉ केलं तर पटकन आपल्या लक्षात येतं की अरे आता आपल्याला इथे फोल्ड करायचे। तर जेथे जेथे आपले कुठे कॉर्नर आलेले असतील तेथे लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या लेसला संपूर्ण गळ्याभोवती तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही जी आपली लेस आहे ती मोठी आहे, त्यामुळे या लेसला आपल्याला डबल स्टिच म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही। त्यानंतर जेथे आपलं लेसचं टोक दिसतंय ना खालच्या बाजूला, त्याच्याच खाली व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडासा गॅप ठेवून मग असा डिझाईनचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला इथे बॅक पार्टला अगदी व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून जी ती डिझाईन होती ती त्याच्या समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडार्ट दिसत आहेत ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा देखील बॅकडार्ट स्टिच करून रेडी करायचा आहे। त्यानंतर इथे मी डिझाईन तयार करण्यासाठी ब्लॅक कलरचे 3x3 म्हणजेच 3 इंच उंची आणि 3 इंच रुंदीचा चौकोन कट करून घेतलेला आहे। आणि त्याच पद्धतीने इथे 2.5x2 म्हणजेच 2.5 इंच उंची आणि 2.5 इंच लांबीचे जे आपलं मेन फॅब्रिक होतं ना बॅक पार्टचं, त्याचे देखील चौकोन कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे याचं जे एक टोक आहे ते त्याच्या समोरच्या टोकावरती ठेवून घ्यायचं, मग असा एक त्रिकोण तयार होईल। त्यानंतर पुन्हा हे जे एक टोक दिसतंय ते त्याच्या समोरच्या टोकावरती ठेवून घेऊन मग येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालच्या बाजूला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। येथे मी तुम्हाला 1-2च स्टिच करून दाखवते आहे। तुम्हाला तुमच्या बॅक पार्टच्या अकॉर्डिंगली जितके केवढे स्क्वेअर लागत असतील तेवढे तुम्ही इथे कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी आपलं जे मेन फॅब्रिक होतं ना त्याचे चौकोन घेतलेले आहेत आणि त्याला देखील सेम आपण ज्या पद्धतीने ब्लॅक ह्याला फोल्ड केलं होतं, अगोदर एकमेकांचं टोक एकमेकांवरती ठेवून घेऊन मग तेव्हा त्रिकोण तयार होईल। मग पुन्हा जे दुसरे दोन्ही टोक आहेत ते एकमेकांवरती ठेवून घेऊन मग खालच्या बाजूला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। सेम तुम्हाला जे आपले उरलेले चौकोन असतील त्याला देखील अशाच पद्धतीने स्टिच करून रेडी करायचं आहे।
इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ब्लॅकवाला घ्यायचा आहे त्रिकोण आणि त्याच्याच वरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जे आपलं मेन फॅब्रिक होतं ना, त्याचा त्रिकोण ठेवून घेऊन खालच्या बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे। अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। तुम्ही जो कोणताही कॉन्ट्रास्ट कलरचा त्रिकोण तयार केला असेल, म्हणजेच विरुद्ध कलरचा, त्याला सगळ्यात अगोदर घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती जे आपलं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे त्याच्या कलरचं जो कोणताही त्रिकोण आहे त्याला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालच्या बाजूला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि जे आपलं लेसचं टोक आहे ना, त्याच्याच खालच्या बाजूला इथे मी एक त्रिकोण घेऊन जी आपण ही डिझाईन ड्रॉ केली होती ना, त्याच डिझाईनच्या आकारावरती ठेवून घेऊन त्याला इथे व्हिडिओमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मला सेंटरपासून ते जे टोक आहे ना, ते त्रिकोणचं टोक आणि लेसचं टोक सेंटरला हवेत, म्हणून मी सेंटरपासून स्टिच करते आहे। तुम्ही जर स्टार्टिंगपासून कोणत्याही एका बाजूने स्टिच केलं तरी देखील चालेल आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने पलीकडच्या बाजूला देखील एक एक त्रिकोण त्या डिझाईनवरती ठेवून घेऊन त्या डिझाईनला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा, हा माझा शेवटचा त्रिकोण होता आणि त्याच्या बाजूला थोडासा गॅप राहिला आहे, तर तेथे मी त्रिकोण स्टिच नाही करणार, कारण की असंही ते जेव्हा मी त्याला स्लीव्ज जोडेल तेव्हा ते सीम अलाउन्स म्हणजेच मार्जिनमध्ये निघून जाईल, त्यामुळे मी फक्त असंच स्टिच करते आहे। येथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच सेम याच पद्धतीने या दुसऱ्या साईडला देखील त्रिकोण स्टिच करून रेडी केलेले आहेत। त्यानंतर इथे मी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि जेथे आपले त्रिकोणचे अनफिनिश साईड दिसते ना, म्हणजेच बघा सरळवाली साईड दिसत होती, त्याच साईडवरती या लेसला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या या लेसला या डिझाईनवरती स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती छान दिसतोय। आणि इथे आपण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लेस आणि जे खालचे त्रिकोण आहेत म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये तयार केल्यामुळे आपल्या बॅक पार्टवर ते अजून उमटून दिसते आणि त्यामुळे आपल्या गळ्याचा अधिकच आकार छान दिसून येतोय। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तुम्ही चॅनलला आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा।